हाय हॅलो मी सिद्धी माझ्या ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि मी आता चालले गाणगापूरला. आता रात्रभर प्रवास करणार आणि सकाळी पहाटे आरतीसाठी मी तिथे जाणार आहे आणि अक्कलकोटला पण जाणार आहे आणि तुळजापूरला पण जाणार आहे. तर चला तर मग आता आपण जाऊयात. काही तर बॅगा वगैरे आम्ही आता पॅक केले सगळं, कारण तिथे उद्या सकाळी गाणगापूर आहे. तर तिथे एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये आम्ही आंघोळ वगैरे करणार आहोत आणि त्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग दत्त महाराजांच्या देवदर्शनाला जाणार आहोत. तर त्यासाठी आम्ही कपडे वगैरे सगळे घेतलेत. तर चला तर मग आता आपण जाऊयात. यश की लेफ्ट हाँ जी नाही तर रोडच फस हा पूर्ण गाडी ते येता आता आम्ही इथे माझी मैत्रीण आहे, तर तिची मम्मी पप्पा आणि तिची बहीण ते येणार होती. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये गणपतीच्या वेळी तुम्ही बघितलंच असेल तिला, ईश्वरीला. तर तिलाच आता आम्ही घ्यायला गेलतो तिच्या घरी. तर आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत देवदर्शनासाठी. तर चला तर मग आता पण जाऊयात. आता रात्रीचे 1-1:30 झाले असतील. तर त्या दरम्यान आता आम्ही इथे वॉशरूमला वगैरे थांबलो होतो आणि चहा पिण्यासाठी पण थांबलो होतो. तर आता आम्ही ते जवळजवळ सोलापूरच्या म्हणजे सोलापूरला पोहोचलो नव्हतो, त्या अलीकडे पलीकडेच होतो. आणि ते बघा इथे खूप मोठे हे होते, काय म्हणतात, लहान मुलांचे होते पाळणे, झोके वगैरे होते, पर घसरगुंडी होती. तर आता खूप कंटाळा आलता आणि झोप पण खूप आलती, पण खूप ओढ लागलेली की जाण्यासाठी आणि झोप पण लागत नव्हती. तर 4-5 वाजता जरा जरा झोप लागली, पण लगेच उठलो आणि पोहोचलो. आता तुम्ही पुढे बघा आणि किती मज्जा आली. तर आता आम्ही ते पोचलोय, पहाटेच्या 4:30 वाजता पोचलेलो. त्याच्यानंतर मी ब्लॉग केला नाही, खूप कंटाळा, म्हणजे गाडीमध्ये बसून पण कंटाळा आलता आणि थोडीशी झोप पण लागली. तर आता इथे गाणगापूरमध्ये इथे काय कुंड आहे, तर त्या कुंडामध्ये आता आम्ही दिवे वगैरे सोडणार आहोत. आणि इथे बघा इथे खूप शांतता होती आणि सकाळचे कोण नव्हते इतके, पण 5:30 वाजल्यापासून सगळेजण येण्यासाठी चालू झालते. तर इथे बघा इथे एक झाड आहे आणि तिथे दोरे बांधले होते. इथे बघा हा एक कुंड, हा खूप मोठा आहे, तर अंधारामुळे काय दिसत नाही. आणि ते आम्हाला वाटलं कोण आलं नाही, पण पुढे आल्यानंतर बघितलं तर कुंडामध्ये खूप सारे माणसे होते, तेही आंघोळ करत होते. आणि हे खूप इतका मोठा होता ना कुंड, बघल तिथे सगळीकडे दिसत होता. आणि हे कुंड खूप पवित्र मानला जातो. इथे आंघोळ वगैरे केलेली पण पवित्र मानली जाते. तर आता तिथेच शेजारी जरा 1 किलोमीटर अंतरावर गाणगापूरचं जे मेन मंदिर आहे, तर आता आम्ही तिथेच चाललो होतो. आणि हे बघा इथे इथे बघा इथे एक लेडीज आहे, तर तिच्या अंगामध्ये भूत आलतं. कारण तिथं मी गेलते ना, तर तिथे मंदिरामध्ये जेव्हा दत्तांच्या आरती चालते, तर ज्यांच्या अंगामध्ये भूत वगैरे येतं आणि ज्यांना कोणी काहीतरी केलं असेल, तर त्या आरतीच्या आवाजामधनं आवाज येतो कानावर, त्यांना त्यांच्या अंगातून निघतं. तर त्याच वेळी सकाळची आरती झालते, तर त्या अशीच एका लेडीच्या अंगामध्ये आलतं आणि खूप भयंकर होतं ते. आणि जर तुम्ही तिथे गेला तर इतकं भयंकर वाटतं आणि खूप भीती पण वाटते ते, कारण ते खूप मोठमोठ्याने ओरडतात करतात आणि खूप भीतीदायक पण आहे. आणि मंदिर पण खूप छान आहे, पण त्या आरतीच्या वेळी असे खूप सारे प्रकार असतात. तर आता आम्ही सकाळचं गेलतो, तर त्यावेळी रांगोळी वगैरे खूप छान छान प्रकारे काढले होते आणि गर्दी पण खूप सारी होती. आणि हे बघा हे आतलं हे आहे,
परिसर आहे आणि मी तुम्हाला मेन जे दत्तांची मूर्ती आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही पण दर्शन घ्या. हे बघा, हे आता मेन आतमधली मूर्ती आहे. तर तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता, तर मी गुपचूप काढून आणला होता आणि तिथले ओरडले सुद्धा. आणि तेच आतमधले मेन मंदिर आहे. आणि आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही आता आलोय बाहेर. तर आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो होतो आणि इतकी गर्दी होती, खूप खूप गर्दी होती. कारण त्यावेळी सुट्टीचे दिवस होते म्हणून गर्दी होती. गोड पण नाही खाली ओढतलेला हा चौकट आहे. चालू नाही हो 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 तर आम्ही इथे पोहोचलो होतो आतमध्ये आणि आरतीचं टायमिंग झालं होतं, त्यामुळे पुढचं गेट बंद होतं. तर आता आम्ही आलो मागच्या गेटमधून. खूप इतकी गर्दी होती, इतकी चेंगराचेंगरी होती. तर तुम्ही सुट्टीच्या जर जाऊच नका. त्याच गर्दीमधून आम्ही तशीच वाट काढत आता पुढं चाललो आहोत आरतीला. आम्ही इथे थांबलोय कारण आरतीची टाइम होतं, तर आतली साफसफाई वगैरे चालली होती. तर त्यासाठी आता आम्हाला इथे बाहेर थांबवलं होतं. अर्धा तास तर आम्ही बाहेर थांबलो होतो कारण आरतीच्या वेळी बहुतेक काय तरी ते साफसफाई करतात. आणि आता आम्ही आलो होतो आतमध्ये आणि आतमध्ये काम चाललं होतं आणि ते बघा किती छान मस्त दिसत होतं वरतं असं हे केलं. इथे आला आहे स्वामींचा प्रसाद. ते स्वामींना प्रसाद देण्याचं काम चालू होतं, त्यामुळे दार बंद करून घेतलं होतं आणि प्रसाद देऊन झाला की आरती चालू होणार होती. आणि हे बघा किती गर्दी होती, खूप गर्दी होती आणि तेवढा पण वेळ लागला आम्हाला बाहेर येण्यासाठी. तर कमीत कमी आम्हाला 2 तास तर गेले दर्शन घेण्यासाठी. तर आता इथे आरती चालू झाली आहे.
तुम्ही सुद्धा पण घ्या स्वामी समर्थांचे दर्शन. आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. तर आम्ही आलो बाहेर आणि ते रुद्राक्षच्या ह्याने स्वामी बनवले होते आणि खूप छान होते दिसायला. आणि ते एक काहीतरी मठ होता आणि तिथे स्वामी समर्थांचे नाम जप करत बसतात आणि तिथली मूर्ती आहे. आणि ते बाहेर आल्यानंतर सुद्धा इथे स्वामींची मोठी मूर्ती आहे आणि ते आम्ही फोटो वगैरे काढले, थोड्या वेळ बसलो. तर आता आम्ही फोटो वगैरे सगळं काढून झाल्यानंतर प्रसाद घ्यायला जाणार आहेत. तर चला तर मग आता आपण प्रसाद घेण्यासाठी जाऊयात. तर इथे आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो आणि ते काय शिवाजी महाराजांची फ्रेम वगैरे लावली होती, परत ना गाय आणि वासरू सुद्धा पण लावले होते. आणखी मी तुम्हाला पुढे दाखवते, स्वामींची इतकी सुंदर मूर्ती वगैरे आहे तिथे जेवणाच्या इथे. जेवण तर खूप छान होतं आणि पोट भरून खाल्लं आम्ही. आणि आम्हाला खूप छान लागलेली आणि तिथं पाणी पिलो आणि खूप छान वाटलं. जेवण तर खूप मस्त होतं, मला तर खूप आवडलं. आणि तुम्ही गेलं तर प्रसाद तुम्ही घेतल्याशिवाय अजिबात जाऊ नका, प्रसाद खूप छान असतो. आणि हे बघा, हेच आहे ती स्वामींची मूर्ती. आणि आता आम्ही आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं. आता आम्ही आलो बाहेर. बाहेर पडल्यानंतर तिथे थोडंच पुढे चालत गेलं की एक शिवाजी महाराजांची अशी प्रतिमा म्हणजे मूर्ती आहे. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुळजाभवानीचं पण मंदिर आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण जाणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुळजापूरला. इथेपर्यंत आपण अक्कलकोट आणि गाणगापूरचं बघितलं, तर इथनं पुढे आपण जाणार आहोत तुळजापूरला. तर चला तर मग आता आपण जाऊयात. आणि तुम्हाला जर तुळजापूरचा पण व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.